गुड इव्हनिंग मित्रांनो. ॲपरिझम 161 होमिओपॅथिक औषधाने रोगवृद्धी होते, कारण आपण जो कृत्रिम रोग निर्माण करतो त्याची ही प्राथमिक क्रिया होय. रोगवृद्धी ही आशुकारी रोगात काही तासाच्या आतच दिसून येते, परंतु चिरकालीन म्हणजे क्रोनिक रोगामध्ये, दीर्घकालीन रोगात मात्र अशी रोगवृद्धी, विशेषतः औषध जर दीर्घकालीन कार्य करणारे असेल तर, दिसून येण्यास काही कालावधी लागतो. म्हणून एक मात्रा दिल्यानंतर बरेच दिवस पर्यंत वाट पाहावी लागते, कारण या काळात प्राथमिक रोगवृद्धी ही किती वेळ टिकते हे पाहावे लागते. परंतु तदनंतर जे रोग शमन होते ते बराच काळ चालू असेपर्यंत इतर कोणतेही औषध शक्यतो देऊ नये. ॲपरिझम 162 कधीकधी असे आढळून येते की सध्या उपलब्ध असलेली औषधे सीमित असल्यामुळे आपण जो कृत्रिम रोग निर्माण करणार तो रोग्याला असलेल्या पूर्ण लक्षण समुच्चयाशी समान राहणार नाही. अशा वेळी जे औषध जास्तीत जास्त समान आहे ते वापरणे भाग पडते. ॲपरिझम 163 कृत्रिम रोग निर्माण करणारे औषध रोग्याच्या संपूर्ण लक्षण समुच्चयाशी काही अंशी समान तर काही अंशी असमान असे असल्यामुळे रोग निर्मूलनाचे कार्य सुरू होते वेळी काही वेळीच लक्षणे दिसून येतात. ही बहुधा कृत्रिम रोगांची असमान अशी लक्षणे असतात, परंतु रोग निर्मूलनाचे कार्य चालू असते. अशा वेळी ही नवीन उत्पन्न होणारी लक्षणे रोग्याला फारशी त्रासदायक नसतात. याचे कारण असे की आपण जी औषधी मात्रा देतो ती अगदी अल्प प्रमाणात दिली गेलेली असते. ॲपरिझम 164 आपण जे होमिओपॅथिक औषध देणार त्या औषधात रोग्याला असमान अशी अन्य लक्षणे असली तरी त्यामुळे रोग निर्मूलनाच्या कार्यात कोणताही अडथळा निर्माण होत नाही. विशेषतः आपण जे औषध देणार त्यात वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे मात्र असली पाहिजे. असे जर असेल तर कोणताही अडथळा निर्माण न होता रोग निर्मूलनाचे कार्य अव्याहतपणे सुरूच राहील. ॲपरिझम 165 आपण जे होमिओपॅथिक औषध देणार ते रोग्याच्या लक्षणाशी पूर्णपणे समान असतेच असे नाही, परंतु त्या औषधाच्या लक्षणात वैशिष्ट्यपूर्ण असामान्य अशी लक्षणे नसतील व फक्त रोगाची सामान्य लक्षणे, उदाहरणार्थ मळमळ, अशक्तपणा, डोकेदुखी असे असले तर अशा औषधापासून आपण रोग निर्मूलनाची फारशी अपेक्षा न करणे बरे, कारण असे औषध होमिओपॅथिक औषध नव्हे. ॲपरिझम 166 अशी परिस्थिती सहसा निर्माण होत नाही. क्वचितच असे आढळून येते की लक्षणाला संपूर्णपणे समान असे औषध शोधून काढता येत नाही, कारण दिवसेंदिवस होमिओपॅथिक औषधांची संख्या वाढत आहे आणि समजा असा दुष्परिणाम दिसून आला तर त्यावर पुन्हा विचार करून दुसरे औषध देता येते. ॲपरिझम 167 आशुकारी रोगात जर अयोग्य औषध देण्यात आले व त्यामुळे काही नवीनच लक्षणे निर्माण झाली तर या प्राथमिक लक्षणासाठी थांबण्याची गरज नाही. नवीन निर्माण झालेली लक्षणे व
प्राथमिक लक्षणे यांचा पुन्हा संयुक्तपणे विचार करून नवीन संपूर्णपणे समान अशी औषध निवड करून घ्यावी. ॲफोरिझम 168. अशा रीतीने जास्तीत जास्त समान असा औषधांची एक मात्रा दिल्यानंतर रोग संपूर्णपणे दुरुस्त झाला नाही तरी रोग दुरुस्तीच्या मार्गावर लागेल व शिल्लक राहिलेल्या लक्षणांचा समान असे पुन्हा एकच औषध द्यावे. पुन्हा पुन्हा रोग्याला तपासून लक्षणानुसार औषधी योजना करावी लागेल. अशा रीतीने रोगी संपूर्णपणे दुरुस्त होईपर्यंत औषध योजना बदलावी लागेल. ॲफोरिझम 169. जर आपणाला आपली तपासणीचे वेळी असे आढळून आले की लक्षणसमुच्चयातील काही लक्षणे एका औषधाशी समान आहेत तर काही लक्षणे दुसऱ्या औषधाशी समान दर्शवतात असे असेल तरी जे औषध जास्तीत जास्त समान असेल ते एकच औषध घ्यावे आणि नंतर जी काही लक्षणं बरे व्हायची राहतील त्याकरिता आधीच ठरवलेले दुसरे औषध देऊ नये. त्याऐवजी पुन्हा सर्व लक्षणांची नोंद करावी. कदाचित यात राहिलेल्या लक्षणासोबत नवीन लक्षणांची भर पडली असावी. म्हणून हा नवीन लक्षणसमुच्चय लक्षात घेऊन आपल्यापाशी असलेल्या औषधामधून जास्तीत जास्त समान असे औषध रोग्याला द्यावे. ॲफोरिझम 170. याचाच अर्थ असा होतो की दुसरे औषध घ्यायचे औषध पूर्वनियोजित नसावे, कारण प्रथम दिलेल्या औषधानंतर रोग्याच्या लक्षणसमुच्चयात थोडाफार फरक पडू शकतो आणि यामुळे हे औषध रोग्याला समान होईल असे नाही. तर त्यावेळी जो लक्षणसमुच्चय समोर दिसेल त्याला जास्तीत जास्त समान असे औषध घ्यावे लागेल.